ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या 72 तासांमध्ये अशा काही घडामोडी घडलेल्या आहेत ज्यांनी आगामी महापालिका निवडणुकांचं संपूर्ण समीकरणच बदलून टाकलेलं आहे. एकीकडे नगर परिषदांमधील विजयाचा उत्साह असतानाच दुसरीकडे जागा वाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही छावण्यांमध्ये तीव्र संघर्ष पाहायला मिळतो आहे. यामुळे आगामी काळात नव्या युत्या आणि आघाड्या निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याच्या मागची महत्त्वाची कारणं काय आहे ती आपण पाहणार आहोत, कारण मुंबईमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये तणाव असल्याची चर्चा आहे. नवाब मलिक यांच्या संदर्भातील भूमिकेवरून भाजपनं मुंबईमध्ये राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र शिंदे यांच्या शिवसेनेसोबतची पारंपरिक युती अधिक घट्ट करण्यावरती भाजपचा भर दिसतोय. मुंबईच्या सत्तेसाठी भाजप आणि शिंदे गट एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जाण्याची अधिकृत रणनीती आखली गेलेली आहे. त्यानंतर ठाण्यामध्ये मात्र महायुतीमध्ये बिघाडी आहे का? कारण मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये स्थानिक भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेसोबत युती करण्यास तीव्र विरोध दर्शवलाय. ठाण्यावर भाजपचाही दावा असल्यानं तिथे मैत्रीपूर्ण लढत होणार की भाजप स्वबळावर लढणार यावरून वरिष्ठ पातळीवरतीच पेच निर्माण झालेला आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. बरं, त्यानंतरचा मुंबई महापालिकेतील सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर तो म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का? मुंबई महापालिकेच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीबाबतच्या बातम्यांनी अक्षरशः वेग धरलेला आहे. शेवटच्या टप्प्यात या बातम्या देखील आहेत आणि त्यांची युतीचा निर्णय देखील. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याचा दावा केला जात असून मराठी मतांचं विभाजन रोखण्यासाठी ही भावनिक युती आकारास येण्याची दाट शक्यता आहे. ठाकरे बंधूंच्या युतीची मंगळवारी घोषणा होण्याची दाट शक्यता सूत्रांनी देखील वर्तवली आहे. वरळीच्या NSCI डोममध्ये ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद त्या ठिकाणी पार पडणार असून यावेळी ते युतीची घोषणा करणार का यावरती लोकशाही मराठीचं लक्ष लागून आहे. कारण यामुळे मुंबईतल्या राजकीय समीकरणं जी आहे ती पूर्णपणे बदलणारी त्या ठिकाणची ही घटना असू शकते. बरं, आता खरंच ठाकरे बंधू एकत्र येणार का? त्यांचं नेमकं कुठे अडलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडले आहेत. भूषण, खरं तर अनेक चर्चा चर्वण सुरू असताना एक महत्त्वाची बाब ती म्हणजे आता युतीची घोषणा कधी नसे. या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी कशा प्रकारे तयार आहे? जागा वाटपासंदर्भातलं काय आहे? तुमची रणनीती काय आहे? कुठल्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी मनसेची तयारी सुरू आहे? मनसे 100% निवडणुकीसाठी तयार आहे. आमचे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी सर्व सज्ज आहेत. त्यामुळे तयारीचं किंवा निवडणुकीचं म्हणाल तर आम्ही सज्ज आहोत. आता राहता राहिला दुसरा तुमचा प्रश्न, नक्की पुढे कसं काय रणनीती वगैरे काय, तर मला वाटतं 1-2 दिवसामध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळेल. बरं, पण जे सातत्यानं बोललं जाते की लवकरात लवकर युतीची घोषणा होणार, काही जागा वाटपांचा तिढा सुटला जाणार, याविषयी देखील एक उत्सुकता ताणली जाताना दिसतेय. किती काळ वाट पाहतील मतदार? कुठली गोष्ट पूर्णत्वास गेल्याशिवाय त्यातल्या सगळ्या गोष्टी ज्या काही त्याच्यावरती चर्चा चालू आहे ती चर्चा पूर्ण संपल्याशिवाय त्याबद्दल काही भाष्य करणं मी योग्य होणार नाही. पण एवढंच सांगू शकतो की जी काही चर्चा सुरू आहे ती सकारात्मक आहे आणि त्यातून जे काही निघेल ते मुंबईसाठी चांगलंच असेल. नक्कीच सकारात्मक चर्चा आणि सकारात्मक चर्चेकडे देखील सर्वसामान्यांचं लक्ष लागून आहे, मुंबईकरांचं लक्ष लागून आहे, मतदारांचं लक्ष लागून आहे. धन्यवाद नितीन सरदेसाईजी, तुम्ही आमच्यासोबत जोडलात आणि या संदर्भात माहिती दिलीत त्यासाठी. भूषण, आपणही ऐकलं असेल आत्ता की नितीन सरदेसाईंनी एक खूप महत्त्वाची बाब सांगितली, ती म्हणजे अशी की सकारात्मक चर्चा सुरू आहे आणि मुंबईकरांच्या भल्यासाठी ही चर्चा सुरू असल्याचं बोललं जातोय. यातून इनसाइड स्टोरी आणि मनसेची पुढची लाईन काय असेल, भूमिका काय असेल हे स्पष्ट होताना दिसतं. भूषण, नक्कीच विशाल, एकंदर मुंबईमध्ये ज्या प्रकारे मराठी क्राऊड, मराठी वर्ग, मराठी नागरिक, मराठी मतदार हा ज्या ठिकाणी जास्त आहे त्या ठिकाणी आपला दोन्ही पक्षाचा दावा आपल्याला अजूनही कायम असल्या पाहायला मिळतो. अर्थात ठाकरेंची शिवसेना असेल किंवा मनसे असेल, दोन्ही पक्षांचे वोट बँक ज्या ठिकाणी आहेत ते मुंबईतील काही प्रदेशात काही परिसर आहेत त्या ठिकाणी आपल्याला काहीसा तिढा आपल्याला असलेला कायम पाहायला मिळत आहे. अगदी वरळी, दादर, माहीम, शिवडी, त्यानंतर भांडूप अशा या ठिकाणी आपल्याला काहीसा तिढा जो आहे तो आपल्याला कायम पाहायला मिळत आहे. आणि अगदी आज सुद्धा शिवडीचे जे काही स्थानिक मनसैनिक आहेत, काही स्थानिक पदाधिकारी आहेत,
त्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची थेट भेट घेतली आणि एकंदर शिवडी संदर्भामध्ये काहीशी मागणी केलेली आहे. सध्या शिवडीमध्ये आपल्याला साधारण 5 जागा आहेत, ज्या ठिकाणी फक्त एकच जागा जी आहे ती मनसे दिली नक्कीच. असल्याची आपल्याला माहिती मिळत आहे. मात्र त्या ठिकाणी साधारण किमान 2 तरी जागा तरी हव्यात अशा प्रकारे मागणी ही तिथल्या मनसैनिकांनी केलेली आहे आणि ही थेट मागणी त्यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन केलेली आहे. त्यामुळे आपल्याला हा तणाव जो आहे, काही जो तिढा जो आहे आपला अजूनही कायम असल्या पाहायला मिळत आहे. अर्थात उद्या दोन्ही ठाकरे बंधूंचा, दोन्ही पक्षांचा, मनसे आणि ठाकरे शिवसेना या दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा उद्या होऊ शकते अशा प्रकारे संभाव्य कार्यक्रम उद्या होत आहे. मात्र या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला आपल्याला काहीसा तिढा जो आहे तो आपल्याला कायम असल्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे या संपूर्ण कार्यक्रम होण्याच्या पूर्वी हा तिढा सुटतो का, किंवा या संपूर्ण गोष्टीमध्ये काहीशी चर्चा होते का, किंवा कार्यक्रम उरकून मग तिढा सोडूया अशा प्रकारे चर्चा होते का, हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. मात्र कुठेतरी दोन्ही ठाकरेंच्या, दोन्ही पक्षांचे जे नेते आहेत, अगदी वरिष्ठ नेते सुद्धा, अगदी प्रमुख नेते सुद्धा यांच्या भेटीगाठी होत आहेत, सगळ्यांच्या बैठका होत आहेत, चर्चा होत आहेत. मात्र हा तिढा जो आहे तो काहीसा आपल्याला अजूनही अधोरेखित होताना बरोबर आहे पाहायला भूषण, मिळत या आहे. सर्व भेटीगाठींवरती आपलं देखील लक्ष अशाच प्रकारे असू द्या आणि वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोतच.